जर महाराष्ट्रात काही घडलं तर देवेंद्र फडणवीस याला जबाबदार राहतील. तर उद्धव साहेबांचा फोन आला होता, नेमकं काय विचारलं तुम्हाला? काही नाही विचारलं, सांगितलं की नीट चाललंय ना, ठीक चाललंय ना, आणि किती भ्रष्टाचार झाला जरा बघून या, कारण देशाला दाखवायचं आहे भाजप किती भ्रष्टाचारी आहे. बीजेपी म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे. तर त्यांनी काळजीपोटी देखील फोन केला असावा. त्यांनी हिंमत द्यायला फोन केला. त्यांना पण माहिती आहे की आम्ही सगळे शिवसैनिक आहोत आणि आम्ही लढत असतो. तर अशा पद्धतीनं स्मारकाच्या ठिकाणी दंगा होतो, आपण या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत, मात्र तरी देखील अशा पद्धतीचा अपेक्षित आहे का हे संपूर्ण हे 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 भाजपचं डीएनए आहे. हे भाजपचं डीएनए आहे. हे पाहताय तुम्ही भाजपचं डीएनए. पण नारायण राणे यांच्याकडून उद्धव ठाकरेंनी नेमकं काय बोललं तुमच्यासोबत? काय काय उद्धव ठाकरेंनी तुमच्याशी फोनवर काय बोलले आता? त्यांनी मला पुतळ्याबद्दल विचारलं की काय नक्की झालंय, आणि थोडी पाहणी जी आम्ही केली त्याच्याबद्दल आम्ही बोललो होतो.